महेंद्र आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल. सचिन गायकवाड यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या गावातील प्रतिष्ठित संदीप गायकवाड यांचं स्वागत करायचं आहे. तसेच बाबूनाथ गायकवाड यांनी सुद्धा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. कृपया पंचायती सामना सुरू करायचा आहे. पिंपळनेर मधील सन्माननीय बाबूनाथ गायकवाड यांचं सुद्धा स्वागत सचिन गायकवाड यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. स्वागत समारंभ इथे थांबवतो. मी डॉक्टर गवली सरांना विनंती करतो की पुढील समालोचन आपण करायचं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. भारतीय जनता पार्टी या 100 ग्रुप नेवकरा यांनी या श्री गणेश पिंपळनेर आयोजित माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 हे दिमाग दर्जानं आपण पाहतोय. जैन शेठ गायकवाड साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. आज पहिल्या सामन्यामध्ये विधी 666 जहानमान पिंपळा संघाने या विजय संपादन केला आणि आता मात्र दुसरा सामना सुरू होतोय. भक्तिधाम डोंगे विपक्ष जय कापरा वेल या दोन संघामध्ये. सर्व जो मैदानामध्ये पाहतोय देवांग मात्रे विथ सर्वेश पाटील. पहिला चेंडू हा चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय कुलदीप थले. ज्यापासून गुरसे चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठेवला होता कुलदीप थले ज्यांनी विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली. तर चांगली कामगिरी कुलदीप थलेची या त्या चषकामध्ये पाहायला मिळाली होती. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र दिशामध्ये भटकटाना गोलंदाज पंचाचा इशारा तो वाईट अव्वांत धावणे अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय या फलंदाजी करणाऱ्या संघाचा. भक्तिधाम डोंगे आपण पाहतोय जयदुर्गा सूर्य बी आयोजित जगदीश मडवी स्मृती चषकाचा उपविजेता संघ राहिला होता. तर दुसऱ्या बाजूला जय कापरा वेले संघ दत्तुरा पिंपळास आणि ज्यापासून गुरसे संघाचा विजेता संघ राहिला होता. हे दोन संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील आपण पद्धत चांगल्या प्रकारे हाताळला गेलेला आहे. निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय कारण या अगोदर चेंडू वाईट हातात आला होता हे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर वापसी करताना कुलदीप थले पाहायला मिळतोय. पुढील स्वागताकडे वळूया आपण. मी शेवा गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील स्वागत करायचं आहे. उमेश परशुराम गायकवाड आपल्या पिंपळनेरमधील सन्माननीय व्यक्तिमत्व उमेश परशुराम गायकवाड यांचं स्वागत करतायत. शेवा गायकवाड, देवेश गायकवाड, शेवेश गायकवाड, तसेच दुसरे सन्माननीय व्यक्तिमत्व अमित केशव गायकवाड यांचं सुद्धा यथोचित स्वागत होत आहे शेवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते.
शेवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते अमित गायकवाड यांना सन्मानित करण्यात येत आहे. पिंपळनेरमधील युवा नेतृत्व अमित गायकवाड, शेवेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. त्यानंतर जयेश सुदाम पाटील, जयेश सुदाम गायकवाड यांचं सुद्धा यथोचित स्वागत करण्यासाठी मी शेवेश गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जयेश यांचं स्वागत करायचं आहे. आणि क्रीडा नगरीच्या आजूबाजूला पिंपळनेरमधील जी काही सन्माननीय व्यक्तिमत्व या सामन्याचं पिंपळनेर गावातील सन्माननीय आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक स्टँड मध्ये बसलेले असतील. कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आपल्या पिंपळनेरमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व वासुदेव गायकवाड यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे, व्यासपीठावर यायचं आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने या टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धर्मरी आलिमगड बी विपक्ष शिवचर्मा कोण या दोन संघामध्ये कारण कंटिन्यू मॅचेस असणार आहे. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अंतराचा खारपा विपक्ष चौथाराव मानकुल या दोन संघामध्ये. नक्कीच जो लॉट्स आपल्यापर्यंत पोहोचू लागलेले आहेत त्या लॉट्स प्रमाणे कंटिन्यू मॅचेस असणार आहेत. सध्या दुसरा सामना आपण पाहतोय भक्तिधाम डोंगे विपक्ष जय कपरा वेले. यानंतर सामना पाहायला मिळेल शिवचर्मा कोण विपक्ष झरेमरी आलिमगड बी आणि त्यानंतर जांतराचा खारबाव विरुद्ध चौथाराव मानकुल.
हॅलो. सर्व क्रीडा रसिकांना स्पर्धकांना एक आनंदाची गोष्ट सूचित करण्यात येत आहे की गेटच्या पाठीमागे मुख्य प्रवेशद्वाराच्या पाठीमागे आई एकविरा आगरी खानावळ सुरू करण्यात आलेली आहे. तिथे सर्व प्रकारचे पदार्थ ठेवण्यात आलेले आहे. मुंडी प्लेट, सिंगल अंडा, अंडा पाव, सिंगल भाकर, चिकन फ्राय, लिव्हर पेटा फ्राय, चिकन लपेटा, शेंगा, ड्रिंक्स, थम्सअप आणि म्हणजे ड्रिंक्स, ड्रिंक्स. जय गायकवाड, अक्षय गायकवाड आणि सूरज माली. जय गायकवाड 078. कृपया ज्यांना याचा आस्वाद लुटायचा असेल त्यांनी प्रवेशद्वाराच्या बाजूला जायचं आहे. धन्यवाद. 50-50 ओव्हरसाठी कुलदीप थले कंटिन्यू आपण पाहतोय. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा आणि दोन षटकांसाठी 11 मिनिटाचा वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय. पाहूया मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 मधील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. हॅट्रिक बॉल असणार. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज प्रतिमेश पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय गोलंदाज कुलदीप थले. जेशेमधील पहिली विकेट घेण्याचा विक्रम शिवम मालेच्या नावे चौथ्यावर मानकुली अजित जेशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी मानकुली मैदानावर हा कारनामा केला होता. आणि पाहूया या स्पर्धेमधले पहिली विकेट हॅट्रिक कुलदीप थले पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल असणार आहे. हॅट्रिक बॉल आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण होतोय का. येस. आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना कुलदीप थले हा गोलंदाज. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज कुलदीप थले पाहायला मिळतोय. पहिला
विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. 50-50 षटक आहे, मात्र या षटकामध्ये आपण बघतोय बेनिफिट घेता येत नाही या डुंगे संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र पॉवरफुल गोलंदाजी करताना गोलंदाज कुलदीप थले पाहायला मिळतोय. 18 धावसंख्येवर तब्बल 5 फलंदाज बाद झाले, निम्मा संघ कारत. फोर्स केलेल्या चेंडूला फोर्स स्ट्रोक, हा चेंडू देखील आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि डबल विकेट हॅट्रिक. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट प्राप्त करताना कुलदीप थले. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट पूर्ण करताना आपण बघतोय कुलदीप थले, ज्याला क्रिकेटमध्ये डबल विकेट हॅट्रिक देखील म्हटलं जातं आहे. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार करता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हा विक्रम 3 गोलंदाजाचे नावे आहे. सर्वप्रथम श्रीलंकेचा लसित मलिंगा, त्यानंतर अफगाणिस्तानचा जादुई गोलंदाज राशिद खान आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेसन होल्डर, या 3 गोलंदाजांनी अशा प्रकारे कारनामा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू, कुठल्या प्रकारची धाव दिली गेली नाही. आपण पाहतोय आतापर्यंत जे चेंडू हाताळले आहेत 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही. डबल विकेट हॅट्रिक मेडन षटक पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत 4 विकेट घेतलेल्या आहेत, कुठल्या प्रकारची धाव कुलदीप थल्याने खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र झेल ड्रॉप, मात्र या स्पर्धेमधील डबल विकेट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. डबल विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर हाताळताना कुलदीप थल्या गोलंदाज. फिफ्टी ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही. आणि यामध्ये आता मायनस तरी काय करणार, मायनस देखील होणार नाही. 0तून 0 मायनस होताना काय राहणार. आणि इथे आपण पाहतोय प्रश्नचिन्ह देखील इथे आमच्या धनाजी पाटील मास यांना देखील पडलेलं आहे. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या भक्तिधाम डोंगे संघाची पाहायला मिळते. ती धावपलीकडे 18 धावा. कुलदीप थले यांनी आपला स्पेल पूर्ण केलेले. आपल्या स्पेलमध्ये बघितलं तर 5 धावा खर्च करून 5 विकेट देखील पूर्ण केलेले आहेत, 5 पूर्ण केलेले. आणि सुजल म्हात्रे आता येतोय या बॉलिंग ट्रॅकवर. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवचोरवा कोण विपक्ष जरेमरी आलिमगड बी या 2 संघामध्ये. एका बाजूला अष्टविका ठाकूरबारा संघाचा विजेता संघ शिवचोरवा कोण, तर दुसऱ्या बाजूला खानफी चषकाचा विजेता संघ जरेमरी आलिमगड बी. हे 2 संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. सुजल म्हात्रे आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस और फुल टोल उसूल, चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आपण पाहू शकता फुलटॉस केलेले आहे आणि 90 देखील मिळाला असता. मित्रांनो जे 8 आपण कटआउट्स पाहतोय, जे 8 मोठे बॅनर आहेत, त्या बॅनरला कुठलाही फलंदाज जर डायरेक्ट हिट करतोय तर आयएसपीएलचा 90 दिला जाईल. डायरेक्ट हिट इट्स नो बॉल, म्हणजे पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्येमध्ये 7ची देखील भर पडताना धावसंख्या 7ने पोहोचते ते 25 वर. 25वी स्पर्धा देखील जीसीएची आपण पाहतो. सिल्वर जुबली या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 25वी. आतामध्ये 24 स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळल्या गेलेल्या आहेत. आणि सिल्वर जुबली या 25वी स्पर्धा आपण मानेश्री देवेश पाटील चषक 2026 दिमागदार योजना पाहत आहोत.
इथे गुडघ्यावरपासून फटका केला, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे घ्या, आपण पाहू शकतो स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. 2 धावा वेगाने फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेने या भक्तिधाम डोंगे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 27 वर. 27 लॉस फॉर द 6 विकेट. दोन आविष्कार आपण बघूया आणि क्रिकेट मध्ये हा इतिहास रचलेला आपण बघूया पिंपळनेर मैदानावर या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण टेनिस क्रिकेटच्या मध्ये मित्र मन भिवंडीमध्ये प्रथमच ही संकल्पना पिंपळनेरच्या माध्यमातून पाहायला मिळते. केवळ भिवंडीमध्ये नव्हेच तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिलीच संकल्पना आपण बघतोय आणि याचं संपूर्ण क्रेडिट इथे मात्र भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप नेवकुरा आणि श्री गणेश पिंपळनेर संघाला जाते, ज्यांच्या माध्यमातून ही नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 50-50 ओव्हर आणि या 9 देखील. सुजल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर 4थं षटकातील त्यासाठी सज्ज झालेलं आहे. इथं मात्र लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका सरळ लॉंग ऑफ लॉंगच्या मधून चेंडू निघून जाते सीमा बार, सीधी बॅट, नो बकवास, स्ट्रेट हिट, षटकार. धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला मिळते, पोहोचते ते 34 वर 34. 4थं षटक मार्गाचं सुजल मात्र 4थं षटक हाताळताना. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. शिवचोरबा कोण संघाचा संघनायक आणि जरमरी अलिमगड बी संघाचा संघनायक. फुलटा चेंडू इथे आपण पाहतोय, फुल टोल वसूल करता आलेला नाही. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि इथे मात्र बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साठी इथे मात्र DRS घेतलेला आहे भीमरसाठी. पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. शिवचोरबा कोण संघाचा संघनायक आणि जरेमरी अलिमगड बी संघाचा संघनायक. इट्स नो बॉल म्हणजे पुढील चेंडू फिट असणार आहे आणि आता मात्र या गोलंदाजाला या षटकामध्ये गोलंदाजी करता येणार नाही, कारण 2 भीमर चेंडू सुजल म्हात्रे याने हाताळलेले आहेत. दिशांत पाटील फॅम टीम पसोया 7080 जे आपला वेल संघ आपण येणे ऍक्शन मध्ये पाहतोय, ज्या संघाने यंदाच्या अंकामध्ये 2 चषकांवर देखील नाव कोरलं होतं. तर पिंपळा चषकावर नाव कोरलं होतं आणि त्यानंतर जयपासन गुडसे चषकाचा देखील हा संघ विजेता संघ ठरला होता. तर दुसऱ्या बाजूला भक्तिधाम डोंगे आपण बघतोय, जयदुर्गा सूर्य बी अजित जगदीश मडवी स्मृती चषकाचा हा संघ उपविजेता संघ ठरला होता. सुजल म्हात्रेचं षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज भावेश पटेल आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. धावसंख्या 37 सुजल म्हात्रेचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी भावेश पाटील यांनी स्वीकारलेली आहे आणि तो गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज सर्वेश जो वैयक्तिक 25 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस इथे मध्ये दिशेमध्ये देखील भटकटाना गोलंदाज पाहायला मिळतोय. या भावेश पाटील धावसंख्येमध्ये सिंगलची भर पडते, धावसंख्या सिंगल पोहोचते ते 38 वर 38.
आपण सामना पाहतोय दिशान पाटील फॅम टीम फसोया 7080 जे काप्रभा वेले विपक्ष भक्तितम डुंगे या दोन संघामध्ये पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज हा निर्धाव चेंडू आहे यानंतरच्या दोन्ही संघांना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे लास्ट ऑफिशियल कॉल शिवचोरबा कोण संघ तसेच जरीमरी आलेमगर बीज संघ नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत जांतराचा खारबा विरुद्ध चौठाराव मानकुल या दोन संघांमध्ये इथे मात्र लॉप केले चुनूला लॉफ्टेड फटका हवाई फायर आणि हा चुनू निघून जाते सीमाच्या बाहेर हॅन्ड हँडसम सर्वेश पाटील ब्लॅक डायमंड डुंग्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या मुसंडी मारताना पोहोचते ती 44 वर 44 स्टेट हिट आपण बघतो हॅन्ड अँड सम फटका सर्वेश पाटीलच्या बॅट मधून चौथं षटक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा मोठा फटका हवाई फायर आणि हा चुन देखील निघून जातो सीमारच्या बाहेर 2 एंड रो 2 में 2 ठोक डाले पाटील जे विद्यमान उपसरपंच डुंगे गावचे आहेत त्यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल हो 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 या हा चुंड देखील निघून जाते सीमा पर मंडप बजाव मंडप हिलाव षटकार षटकांची हॅट्रिक ब्लॅक डुंगे सर्वेश पाटील आणि सर्वेश पाटील याच्यासाठी विद्यमान उपसरपंच डुंगे गावचे शैलेश पाटील साहेबांनी या अगोदरच जाहीर केलं होतं की 1100 रुपयाचं पारितोषिक आणि ते 1100 रुपये पारितोषिक पटकवलेलं आहे सर्वेश पाटील यांनी आतापर्यंत आपण बघितलं तर 4 षटकांसाठी तब्बल 27 मिनिटं खर्च केलेले आहेत आणि आता मात्र एक्स्ट्रा प्लेअर 30 संघामध्ये शतरक्षण करणाऱ्या वेले संघाला ठेवावं लागेल चार षटकांची समाप्ती नंतर भक्तिधाम डुंगे संघाची धावसंख्या वेगाने पाहायला मिळते वाढताना अब तक 56 आणि वैयक्तिक 43 या धावसंख्येवर सर्वेश पाटील फलंदाजी करताना वन मॅन आर्मी एकाकी किल्ला लढवताना तो पाहायला मिळतोय 13 चेंडूमध्ये वैयक्तिक 43 धावसंख्येवर फलंदाजी करतोय शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज पृथ्वी पाटील यंदा जगामध्ये डीडी ग्राउंड भिनार येथे जो चषक सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने उपसर्पंच चषकाचं आयोजन केलं होतं त्या चषकामध्ये पृथ्वी पाटील आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो पृथ्वी पाटील शेवटचे षटक मार्ग असे पृथ्वी पाटील शेवटचे षटक हाताळताना पाहायला मिळतोय
जिथे या खोळा तातडला चेंडू अगदी या ब्लॉक होलमधला चेंडू होता. स्क्रब द विकेट पॉइंट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, थोडंसं मिसफील्ड आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज तुषार पाटीलला न्यू बॅटर आपण पाहतोय. इंडिया जगामध्ये जे 3 खेळाडू आहेत एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेणारे ते या खेळाडूंमध्ये तुषार पाटील याचा देखील समावेश आहे. आतिश भांबरे, हर्षल आणि तुषार पाटील असे 3 खेळाडू आपण पाहतोय ज्याने एकाच स्पर्धेमध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न कव्हर इजनमध्ये चेंडू जातोय. सात धावीने दूर आपल्या अर्धशतकापासून वापरून सर्वेश पाटील. हो 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 नुलोक शॉट, चेंडू निघून जाते सीमा पार. गगनचुंबी षटकार, जणू काही चेंडूने आकाशाला ठोसा दिलेला आहे आणि परत खाली आलेला आहे. हे आपण पाहू शकता अगदी 4 इंच पाहूया. मान्यश्री देवेश पाटील चषक 2026 मधील आणि अर्धशतक पूर्ण. ब्लॅक डायमंड डुंग्याचा रात्री देखील चमकताना या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करताना वन मॅन आर्मी सर्वेश पाटील. एकूण 69 आपण बघूया सागड्याच्या मोबदल्यात. मात्र या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पूर्ण करताना सर्वेश पाटील वैयक्तिक 53 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यायला मात्र गेन अंधावर दंडा बहार अखेर सर्वेश पाटीलाची खेळी संपुष्टात. आणि अशा प्रकारे या पहिल्या इनिंगचा देखील खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये या भक्तिधाम डोंगे संघाने ब्लॅक डायमंड ऑफ डोंगे सर्वेश पाटीलच्या अर्धशतकाच्या जोरावर धावपैकी धावा जोडलेल्या ते 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलेलं दिशान पाटील फॅन टीम पसोई 7080 जे कापर वेल या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवचोरबा कोण विपक्ष जर्मनी अलिमगड बी या 2 संघामध्ये. टॉस होईल. वेलकम, खूप खूप स्वागत आहे सर्वांनी. देवेश पाटील चषक 2026 मधला तिसरी मॅच. तिसरी मॅचचा टॉस होईल. कॉईन जे वापरला जाईल ते अर्थातच आपण एक बाजू जर बघितली आपण तर जी स्पर्धा आहे हे पाहू शकता देवेश पाटील चषक 2026 आणि दुसरी बाजू न्यू एकवेरा पिंपळनेर. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. आमच्या मान्यवरांच्या हाती कॉईन सुपूर्द करतो. कॉलिंग कोण करणार आहे? येस, शिवशर्मा कोण संघाचे कॅप्टन हेमंत कराळे, न्यू एकवेरा पिंपळनेर. पण मात्र आलेला आहे देवेश पाटील चषक 2026. मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा दोघांनाही शुभेच्छा देऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. 5 ओव्हरची मॅच आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आज अलिमगडचा पूर्ण संघ खेळणार आहे की कुणाची उणीव भासणार आहे? नाही, पूर्ण संघ खेळणार आहे.
तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. हेमंत शिवचिरोबा कोण म्हटलं की क्रिकेटचं फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट त्याने खेळलं जाते, पण कुठेतरी थोडासा संघर्ष करताना संघ दिसतोय. पहिली मॅच जिंकले, दुसरी मॅच तिसऱ्या संघात. यावेळेला काय रणनीती असणार आहे? बॅटिंग करायची आहे. चांगला स्कोअर करू आम्ही. मागच्या आठवड्यात स्पर्धा आली, 50 धावांची खेळ केली होती. अजूनही हेमंत शिवाय अजून कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील की त्याने खूप चांगली बॅटिंग करावी? हा, पूर्ण टीम करणं, ज्याने त्याचा रोल पूर्ण करावा. आज पूर्ण संघ आहे की कुणाची उणीव भासेल? पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर तिसरी मॅच जी होणार आहे, सन्माननीय देवेश पाटील चषक 2026 ही स्पर्धा, आणि स्पर्धेमधली तिसरी मॅच जी होणार आहे, अलिमगड विरुद्ध कोण, अर्थात शिवचिरोबा कोण विरुद्ध अलिमगड संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी शिवचिरोबा कोण संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघातील खेळाडूंना शुभेच्छा आणि खास करून दोन्ही संघातील पाठीराख्यांना शुभेच्छा. आपण जाऊया लगेच, सेकंड इनिंग सुरू होईल, लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक विशेष शुभ सन्मान आपण करूया. सर्वांनी बालाराम इताडकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आपण करणार आहोत. उमेश गायकवाड दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बालाराम इताडकर साहेबांचा सन्मान आपण करायचा. साहेबांचा सन्मान देखील केला जातोय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण पिंपलनेर गावाला नव्हे तर भिवंडी तालुक्याला अभिमान वाटेल अशी स्पर्धा घडवली आहे भारतीय जनता पार्टी, आणि त्याचप्रमाणे 100 ग्रुप, त्याचप्रमाणे न्यू एकविरा, आणि त्याचप्रमाणे श्री गणेश पिंपलनेर, आणि तसेच सन्माननीय जहीन शेठ गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहतात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय देवेश पाटील साहेबांच्या सन्मानार्थ देवेश पाटील चषक 2026 दुसऱ्या सत्राला सुरुवात. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पगलाच बॉल, फुल टॉस, लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल थेट चालला तर डीप खवरला आणि निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पगला बॉल, पगला 4. सत्रामध्ये आपण उल्लेख करूया ज्या प्रकारे बॅटिंग झाली या स्पर्धेमधलं पगलं अर्धशतक बनवताना आपण पाहिलं. बॉल हवेमध्ये कॅचची शक्यता होणार नाहीये. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतो, फिल्डर येतात तोपर्यंत डबलला चान्स घेतला, अपील, यस, फिंगर अप, रन आउट च्या स्वरूपामध्ये हा पगला झटका. बॅटर कुलदीप थळेला तसंच धावत जावंही लागेल आणि वन शॉटही आहे, म्हणजे एकही धाव मिळणार नाहीये आणि रन आउट च्या स्वरूपामध्ये हा पगला झटका. यापुढे एखादा बॅटर जर बाद होतोय तर 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी त्या बॅटरला तुम्हाला नवीन बॅटर ग्राउंडमध्ये पाठवायचा. झटका पगला लागला. इनॅट नंबर 3 बॅटर दर्शन पाटील. पण खरं तर पगलं सत्र पहा, 50-50 ओव्हर, इट्स अ मेडन ओव्हर, बट तरी सुद्धा टोटल रन्स बनवण्यात आला 69. ब्लॅक डायमंड, वॉट बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग केली, पगलं अर्धशतक बनवलं या स्पर्धेमधलं. आणि ही इनिंग खरं तर एक अविस्मरणीय इनिंग सर्व्हिससाठी राखील आणि फर्स्ट ओव्हर देखील तोच बॉलिंग करतोय. इनर एज, स्क्वेअर लेगला फिल्डर आखेत बॉल स्टॉप करतात तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. स्कोर कार्ड या सिंगलच्या साख्यानं टीम टोटल आता जाऊन पोहोचली 5 ऑन द बोर्ड. बट फर्स्ट टाइम इन ग्रामीण क्रिकेट 50-50 ओव्हर कन्सेप्ट, त्याचसोबत 9वा ही कन्सेप्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पार्टी पिंपलनेर, त्याचप्रमाणे 100 ग्रुप पिंपलनेर, न्यू एकविरा पिंपलनेर आणि श्री गणेश पिंपलनेर आणि नेतृत्व सन्माननीय जयंत शेठ गायकवाड साहेबांचं. पगलीच रात्र प्रेक्षकांच्या फाट गर्दी
आपल्याला मैदानाच्या चारही बाजूंनी पाहायला मिळत आहे. हेच यश आहे या स्पर्धेचं. काय जबरदस्त आयोजन नियोजन. पॅनवरती बॉल स्वीप झाडू शॉट थेट आता बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. तोपर्यंत ग्राउंड मध्ये बॅटर भावेश आहे तोपर्यंत हा सामना कुठेच संपलेला नाहीये. लढायचं कसं खेळायचं कसं ते वेळेला टीमला देखील ठाऊक आणि या बॅटरमध्ये ती क्षमता आहे की या परिस्थितीमधनं आपल्या टीमला तो पुढे नेऊ शकतो. स्टेप आउट झालाय जागा बनवून खेळला आताही बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. तेच मी सांगितलं की जोपर्यंत भावेश ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत लढाई ही सुरूच राहणार आहे. आणखीन एक खणखणीत फटका 4. एकूण 17 खेळ लागला येता 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचा आहे 53. 4 ओव्हरमध्ये अजूनही 53 धावा करायचा आहे. सामना अजून भरपूर बाकी आहे कारण सर्वेश पाटीलने जी बॅटिंग पहिल्या 17 मध्ये केली त्या इनिंगच्या जोरावरती 69 पर्यंत पोहोचू शकली टीम डुंगे आणि 70चा टार्गेट सेट केला. आणि या कंडिशन्स मध्ये 70चा टार्गेट म्हटलं तर एक मॅच विनिंग टोटल जरूर आहे. बट भावेश पाटीलने ज्या प्रकारे स्टार्ट आपल्या टीमला मिळून दिला त्याने ही गोष्ट क्लिअर केली आहे की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही इथनं करू आणि ती सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 17. आता 4 ओव्हरचा खेळ राहिला आणि 4 ओव्हरमध्ये करायचं जिंकण्याकरिता आणखीन 53. सेकंड ओव्हर बॉलर स्वप्नील पाटील. फुल अँड बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं. रनआउटची शक्यता मिसकम्युनिकेशन दोन्ही गाड्या अगदी मध्यस्थीच अडकल्या आणि त्यामध्ये हा झटका लागलाय. दुसरा बॅटर आता बाद झाला दर्शन पाटील. दर्शन रनआउट झाला. आता खरं तर या आधीचा जो पहिला झटका कुलदीप थळे देखील रनआउट दर्शन पाटील देखील रनआउट. 1100 रुपये ऑनलाईन आलेले आहेत सर्वेश पाटीलचं जे अर्धशतक आलंय त्यासाठी. ते जमात जेव्हा मॅच संपेल ते तेव्हा सर्वेशला दिले जातील. पहिलं अर्धशतक पहिल्याच रात्रीमध्ये आलंय आणि असं वाटतंय की आणखी भरपूर सारे अर्धशतक येत्या सामन्यांमध्ये येणार आहेत असंच वाटतंय ज्या प्रकारे खेळ चाललाय. कारण बॅटर्ससाठी अनुकूल ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा कितपत फायदा टीम वेगळे इथे घेऊ शकते कारण 70चा चेज कंप्लीट करायचा टायमर सुरू आहे त्याकडेही लक्ष असू द्या. फिल्डिंग टीम टीम डुंगे विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं एनी हाव टाकायची जत. राऊंड द विकेट फुल टॉस बट फिल्डर येतात लॉंग ऑनला. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगलचा साख्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 18 वरती. पहिल्या बॉलवरती तर हा ना सुरू होती आणि त्यामध्ये दर्शन रनआउट झाला. 2 सुसाईड अटेम्प्ट आतापर्यंत आपण पाहिले. कारण खरं तर कुलदीप देखील जो रनआउट झाला तिथेही ताळमेल नव्हता आणि दर्शन देखील रनआउट झाला तिथेही ताळमेल नव्हता. या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं लागेल कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये एखादा टोटल चेस करण्याकरिता उतरता तेव्हा शांत राहणं फार महत्वाचं ॲज अ बॅटर.
पॅनवरती बॉल फ्लिकचा फटका स्क्वेअर लेग येत आहेत निशाणा साधता आला नाहीये आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचले स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा स्कोर कार्ड वरती आज जर आपण पाहिलं ओपनिंग सेरेमनीसाठी महत्त्वाची उपस्थिती ज्यांची आपण पाहिली 2 टर्म खासदार आणि आगरी समाजातील पगले केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय माननीय नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आज आपण पाहिली तसेच त्यांचा संवेद आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता ओपनिंग सेरेमनी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा देखील पाहत आहात देवेश पाटील साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आता हा बॉल सोडून दिला वाईड यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन आणि बॉल रिलीज केल्यानंतर बॉलर समोर येतोय वाईड चेक करायचं अंपायर्स चेक केला जाईल अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल आणि फर्स्ट वॉर्निंग देखील बॉलरला दिली जाते त्या गोष्टीकडे देखील स्वप्नी लक्ष द्या आणि लाईव्ह प्रेक्षेपण आणि दिशा खराब आहे अतिरिक्त रन एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राचा सहाय्याने टीम टोटल आता 2020 ऑन द बोर्ड. प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. अगदी घरोघरी या स्पर्धेला पोहोचवण्याचं कार्य प्रिन्स मूवीज करत आहे. आता देखील स्ट्रोक खेळत असताना बॅट अटकली असंच वाटलं तिथे लॉंग ऑनला बॉल फील्ड होतं आणि आताही कंप्लीट केली जाईल सिंगल आणि ते खरं तर पाटील सर ते होतं की जेव्हा तुमचा फुटवर्कचा अभाव असतो तेव्हा या गोष्टी मोस्ट ऑफ टाइम्स घडतात कारण ॲज अ बॅटर जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे तुमचा शॉट सिलेक्शन तुमचा फुटवर्क आणि तुमचा हँड आय कॉर्डिनेशन आणि महत्त्वाची गोष्ट की बॉलवरती नजर आणि खरं तर एका गोष्टीचा उल्लेख मी या बॉल नंतर नक्कीच करेन. आता पॅनवरती बॉल आत्ताही पिकअप स्ट्रोक आत्ताही बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ही खास बात आहे भावेश पाटील जे पॅनवरती जेव्हा जेव्हा बॉल तुम्ही टाकाल ना तेव्हा तेव्हा बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या दिशेनेच जाईल हा देखील गेलाय येतोय चमकार आणि आपण फुटवर्कचा देखील उल्लेख करत होतो बट खरं तर क्रिकेटच्या बेसिक्सनुसार जर आपण विचार केला ना फुटवर्क तर मॅटर करतोच बट तुमचा हेड पोझिशन कारण बॉल जिथे पडतोय तिथे तुमचा हेड जाईल ना तर त्यासोबत तुमचे हात बॅट ऑटोमॅटिकली जाते दॅट्स वाय हेड पोझिशन देखील फार मॅटर करते ॲज अ बॅटर. ओव्हर द विकेट आता लेट कट बट फिल्डर आहेत पॉइंटला बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली 26 ऑन द बोर्ड आणि 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा अखेरचा 70च्या चेजमध्ये 26ला 2 धक्के टीम फसुबाई 70-80 जय काफरोबा वेहळे आणि अजून एक खेळ राहिला येत्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहेत 44 आणखी करायचं बट आता खरं ट्विस्ट कहाणीमध्ये बिकॉज ग्रामीण क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम 50-50 ओव्हर कन्सेप्ट आणि नक्कीच मी अंपायर्सला देखील विनंती करेन नक्कीच तो 50-50 बॉल जो स्पेशली यूज केला जातो तो आपल्याला नक्कीच दाखवायचा कॅमेरामॅन कव्हर करा ऑन स्क्रीन दाखवला जातो 50-50 ओव्हरसाठी हा स्पेशल बॉल यूज केला जातो आतापर्यंत 50-50 ओव्हरमध्ये बॅटर्सने बाजी मारलीच नाहीये कारण खरं तर बघा 12 रन्स तुम्हाला 50-50 ओव्हरमध्ये मिनिमम बनवायच्यात 12 बनवल्या तर 6+ बट 12 जर नाही बनवला तशा जितक्या तुम्ही बनवाल तसा निम्म्या मायनस केल्या जातील आणि त्याचमुळे आता 12 बनवणं फार महत्त्वाचं आहे. येस एक्झॅक्टली जर 12 बनवाल तर टोटल 18 मिळणार हा फायदा या ओव्हरचा आहे आणि सपोज त्यापेक्षा जास्त जर तुम्ही जितक्याही बनवाल तुम्हाला त्यामध्ये त्या निम्म्या प्लस देखील मिळणार आणि त्याचमुळे 50-50 ओव्हर महत्त्वाचं राहिलं आणि भावेश पाटीलला देखील ती गोष्ट माहिती आहे की जर या 50-50 ओव्हरमध्ये आपण बाजी मारली तर कुठेतरी या रेसमध्ये आपण फार पुढे जाऊ शकतो आणि तसं काही हवंय देखील चला वेळ जास्त चालला आतापर्यंत 12 मिनिटं लागलेली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी फिल्डिंग टीम 8 मिनिटं लागली आहेत येत्या 2 ओव्हरसाठी फास्ट खेळा 10-14 झालेले आहेत आणि 10-22 पर्यंत तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत सो प्लीज घाई करा कारण याआधी जेव्हा पहिला सामना सुरू होता तेव्हाही जेव्हा एक्स्ट्रा वेळ लागली तेव्हा एक्स्ट्रा फिल्डर आम्ही इनफिल्डमध्ये ठेवावा लावलाच आहे सो तुम्ही देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्या
50-50 ओव्हर पगलास बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय काऊ फेसला सर्वेश येतोय बॉल फील्ड होतोय मिळेल सिंगल. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची गोष्ट ही राहणार आहे की जर 50-50 ओव्हर ज्याही टीमच्या बाजूने जाईल मी म्हणेन 30 टीम कदाचित या मॅचमध्ये आपल्याला पुढे देखील जाताना दिसू शकते. बिकॉज बघा जर या 50-50 ओव्हरमध्ये 12 ऐवजी 11 झाल्या तर 5 मायनस होणार आहेत आणि 12 बनला तर 6 प्लस होणार आहेत. या गोष्टी आहेत त्याचमुळे 50-50 ओव्हर महत्वाचं आहे. वेळ जास्त चाललाय. थर्ड ओव्हर बॉलर हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस लॉफ्टेड फटका फिल्डर येत आहेत लॉंग ऑनला बॉल फील्ड केला जातो. आताही मिळेल सिंगल. अजूनही 4 चेंडू राखलेत कुठेतरी 10 धावा मागे आतापर्यंत टीम आपल्याला पाहायला मिळत आगे टीम वेगळे. स्कोर कार्ड या ओव्हर नंतरच आपण धावफलक पोहोचवू शकतो ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. 18ला 44 करायचा होता हे इक्वेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं. या ओव्हरमध्ये 2 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 50-50 ओव्हर सुरू आहे. मिनिमम 12 करायचे आहेत. आता फुल टॉस अपील बट अंपायरची सहमती नाही आहे. लाऊड शाउट बट सहमती तिथे नाही मिळाली. बॅटचा संपर्क तिथे आला होता तेच कन्फर्मेशन अंपायर्सने दिलं. आताही मिळेल सिंगल बट 3 चेंडू लागलेत आणि जसं जसं हे षटक समाप्तीच्या मार्गावरती चाललंय तसं तसं दबाव बॅटर्सवरती वाढत चाललंय. कारण 3 बॉलवरती आतापर्यंत 3 सिंगल 9 रन अजूनही मागे आहे. 50-50 ओव्हरमध्ये टीम वेगळं आणि त्याचमुळे कुठेतरी या क्षणाला बाजू मजबूत आहे टीम डुंगेची. नेक्स्ट बॉल ऑन साइडला सर्व फिल्डर डीपमध्ये आहेत. राऊंड द विकेट फुल टॉस उडवलाय इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल चाललाय आता डीप कव्हरला फिल्डर येत सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी कॉल केला 2 धावा कंप्लीट म्हणजे आता बॉल राहिलेत येते 2 आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये 9 देखील आहे त्याची आठवण मी करून देतो. जे तुम्हाला 8 लाईटचे पोल पाहायला मिळतात त्याच्यावरती जे मोठे कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यावरती बॉल जर डायरेक्टली धडकला तर 9 धावा त्या टीमला मिळणार आहेत. ती देखील गोष्ट मी सांगतो. फर्स्ट टाइम संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर त्याचप्रमाणे 9व्याची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे न्यू एकविरा पिंपलनेर आणि त्याचप्रमाणे श्री गणेश पिंपलनेर 100 ग्रुप पिंपलनेर आणि जय शेवाड साहेबांची ही संकल्पना यशांचा वेध क्लीन बोल्ट सफलता महत्वाची. धक्का आता आणखीन एक लागला टीम वेहळला. आणि आता बॉल राखलाय या ओव्हरमध्ये 1 टोटल आतापर्यंत 5 आलेले आहेत आणि या अंतिम बॉलवरती खरं तर आता 9वाच हवा आहे कारण 9 येईल तर 12 प्लस होतील कारण टोटल 7 अजून देखील कमी पडतात. षटकार जरी आला तरी सुद्धा 11च बनतील ती देखील गोष्ट आहे. बट नाखुश असेल या क्षणाला. अजूनही 1 बॉल बाकी आहे 50-50 ओव्हरमध्ये. बट ज्या प्रमाणे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत 50-50 ओव्हरमध्ये आता असंच वाटतं की हे 50-50 ओव्हर फिल्डिंग टीमच्या बाजूने चाललंय कारण 1 बॉल बाकी आहे आणि अजूनही 7 कमी पडतात. शेवटचा बॉल 50-50 ओव्हर मधला 5 बनलेलात 50-50 ओव्हर शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील येतोय निर्धाव म्हणजे 50-50 ओव्हर 5 बनल्या. आता 2 मायनस होतील म्हणजे फक्त या ओव्हरमध्ये 3 रन्स मिळणार आहेत टीम वेहळेला. 2 ओव्हरमध्ये होता 26 3 आपण ऍड करूया. स्कोर कार्ड 29 चेंडू रागलेत आता येते 12 आणि जिंकण्याकरिता आता करायचं 41. चला फिल्डिंग सेट करा 3 मिनिटं राहिलेत. टीम डुंगे 3 मिनिटं राहिलेत फिल्डिंग सेट करा लवकर. 4th ओव्हरला सुरुवात करा.
3 मिनिटापेक्षा 1 मिनिटही जास्त लागला तरी सुद्धा तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक्स्ट्रा फिल्डर ठेवावाच लागेल. लगातारचे जे 3 षटकार सर्वेश पाटीलचा बॅटमधनं आले होते त्यासाठी सन्माननीय शैलेश मधुकर पाटील जे विद्यमान उपसरपंच देखील आहे डुंगे गावचे, दादांच्या वतीनं 1100 रुपयाचं रोख पारितोषिक ऑनलाईन जमा आहे. 3 मिनिटं. फोर्थ ओव्हर. बॉलर सर्वेश पाटील तयार होतो या चौथ्या षटकामध्ये. ऑन साईडला सर्व फिल्डर डीपमध्ये. 12 बॉलचा खेळ लागला. 12 मध्ये 41 करायच्यात. बट खरं तर पहिलं सत्र जर आपण उचलून पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये अंतिम 12 मध्ये 51 आल्या होत्या आणि तोच फार मोठा डिफरन्स या मॅच मध्ये राखला की काय. बट ती क्षमता भावेश पाटील मध्ये देखील आहे. बट ते कार्य तो इथे आपल्या टीमसाठी करू शकतोय का. 12-41. सेकंड लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल. प्ले अँड मिस. डॉट बॉलने सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात. आज सर्वेश पाटीलला तुम्ही काहीही करायला सांगा तो नक्कीच करेल. अर्धशतक बनवलं. फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं बॉलिंग देखील चांगली केली त्याचप्रमाणे कॅच देखील त्याने पकडली. आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तो आपल्या टीमसाठी कंट्रीब्यूट करतोय. बट भावेश पाटील या परिस्थितीमधनं आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवू शकतात का. पुलचा फटका आलाय आणि लाजवाब आलाय. फुल अँड पॉवरफुल पकला ठोकला या ओव्हरमध्ये भावेश पाटील. षटकार. 10 चेंडू लागले. 10 मध्ये 35 करायच्यात. बट बॉल ज्याप्रमाणे ट्रॅव्हल होतो त्याप्रमाणे मी म्हणेन सामना अजूनही जिवंत आहे की जर पहिल्या सत्रामध्ये 12 मध्ये 51 बनवू शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये 12 मध्ये 41 का नाही बनवू शकत. हा विश्वास भावेश पाटीलला स्वतःवरती दाखवावा लागेल कारण या बॅटरमध्ये ती क्षमता कित्येकदा अशा परिस्थितीमधनं आपल्या टीमला त्याने विजयाची दिशा दाखवली आहे आणि आजही ती जबाबदारी त्याचा खांद्यांवरती. आणखीन एक उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर तिथे थांबलेत. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी भावेश परतला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. रनआउटची शक्यता. तिसऱ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे. चेक केलं जाईल आता बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही पोहोचलेत आणि हा महत्त्वाचा निर्णय राहणार आहे कारण जर भावेश इथे बाद झाला तर त्यात नंतर पुढील प्रवास टीम वेगळेसाठी फार खडतर होणार आहे. चेक केले जाते. वेट करा. आणि ऑन स्क्रीन निर्णय आलेला आहे. OUT बॅटर आउट. विकेट. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. कुंदन पाटील आता येतो बॅटिंग करण्याकरिता. बट मी ते सांगितलं की भावेश जर आउट असेल तर प्रवास खडतर कारण आता बॉल लागलेत. येते 9 आणि 9 मध्ये आता करायचं जिंकण्याकरिता 34 म्हणजे इथे तिन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जर इथे कुंदन पाठवेल तर का फाईट होऊ शकते. इनर एज बॉल मागे चालला. फाईन लेगला बॉल स्टॉप केला. फाईन लेगला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात स्टार बॉय ऑफ डुंगे ओमकार फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर ओमकार लकीच्या मागे या टीमचा. टीममध्ये तो असणंही फार मोठी गोष्ट आहे. तसं योगदान किती ते मॅटर नाही करत. तो आहे तीच मोठी गोष्ट आहे. ओ द विकेट. पडल्यानंतर बॉल राईज झाला. समर इन डिलिव्हरी. क्या बात. एका क्षणाला असं वाटलं की भारतामध्ये खेळतोय की ऑस्ट्रेलियामध्ये खेळतोय असं वाटलं ज्या प्रकारे बॉल राईज झाला पडल्यानंतर. सरप्राईज बाउन्सर. जस्ट मी उल्लेखही केला. रिव्ह्यूची मागणी देखील केली जाते बॅटिंग टीम कडून. चेक केले जाईल. धनाजी पाटील मास मुख्य गुणलेखक आणि ऍक्टिव्ह सदस्य ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि ते जेव्हाही असतात काही टेन्शन नसतो कारण एक आपण सेफ्टीवाला माणूस सोबत घेऊनच फिरतो आणि स्पेशली जेवणाचा आस्वाद घेऊन आता ते पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जॉईन झालेत. आपले हार्दिक स्वागत. चेक केले जात आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता जर आपण बघलं बॉल लागले त्या ओव्हरमध्ये शेवटचा एक आणि करायचं जिंकण्याकरिता आणखीन 33 7 मध्ये 33 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल तो देखील फक्त उंच गेला. मिड ऑनला फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल आणि 4 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. आणि 4 ओव्हरचा अखेरता 70च्या चेजमध्ये 37ला हा धक्का लागला चौथा टीम वेळेला. आणि खेळ आता लागला त्या 6 चेंडूंचा आणि 6 मध्ये करायचा 33. वेळ जास्त लागला. टीम डुंगे लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवायचाच आहे. लास्ट ओव्हर आणि 6 मध्ये आता करायचं 33. चला प्लीज, अगोदरच फार वेळ झाला, आता घाई करा. 6 मध्ये 33 करायचं. लास्ट ओव्हर तुषार पाटील. तुषार पाटील पगलास बॉल बॅक ऑफ लेंथ पुल अँड पॉवरफुल सिक्सर ने सुरुवात. आणि बॉल जितकं ट्रॅव्हल होतं, ज्या प्रकारे सुरुवात केली आहे बॅटर जस्ट ट्रॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. कुंदन पाटीलने पगलास मारला या ओव्हरमध्ये आणि कॅल्क्युलेशन नुसार अजूनही वेगळे टीम या मॅच मध्ये जिवंत आहे. 5 बॉल राहिलेत, 5 मध्ये करायचा 27. 9 देखील या स्पर्धेमध्ये आहे. तसा देखील एखादा ॲडव्हान्टेज मिळाला तर काम इथनंही बनवू शकतं. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 5 मध्ये 27. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये बट लॉंग ऑनला बॉल जाईल भेदून बाउंड्री लाईनचा बाहेर. आक्रमणाला सुरुवात या अंतिम ओव्हरमध्ये कुंदन पाटीलच्या या 2 फटक्यांनी अजूनही विश्वास जागृत ठेवला वेगळ्या टीमचा. येतोय चौकार. चार चेंडू लागलेत, आता 4 मध्ये 23 करायचा आहेत. कुठेतरी तुषार पाटील विचार करत असतील की एक असा बॉल टाकायचा आहे ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार, कारण सध्याच्या घडीला अजूनही हा सामना संपलेला नाहीये. ज्या प्रकारे 2 फटके आतापर्यंत आलेत कुंदनचा बॅटमधनं, फाईट अजून तो करतो आपल्या टीमसाठी. 4-23 इक्वेशन या मॅच मध्ये बाकी राहिलं. एक बॉल चांगला हवा डुंगे टीमला. 4 मध्ये 23. आता एज लागली, विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल आणि आता असं वाटतंय की या कॅच सोबत टीम डुंगेचा विजय सुनिश्चित झाला की काय, कारण आता 3 बॉल राहिलेत. 3 मध्ये करायचा 3. खरं तर मी उल्लेखही केला की डिफरन्स पडला कुठे. डिफरन्स पडला इनिंग मधल्या अंतिम 2 ओव्हरमध्ये, कारण अंतिम 2 ओव्हरमध्ये ज्या 51 आल्या, जी बॅटिंग सर्वेश पाटीलने केली आणि तशीच एखादी नॉक वेगळ्या टीमला देखील हवी होती. बट अगदी स्टार्टिंग लेवलपासून 2 विकेट स्टार्टिंगमध्ये रनआउटचे गेले, त्यानंतर पार्टनरशिप बनली नागे आणि रिकव्हरी होणं हे अवघड लागलं. 3 मध्ये 23. लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल आता चालला डीप कव्हरला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. येतोय चौकार. आता चेंडू लागले 2 आणि 2 मध्ये करायचं 19. बघा 9 देखील आहे, बट सध्याची परिस्थिती पाहता ते होणं थोडं अवघड वाटतं. 2 90 देखील आले तरी सुद्धा आता काम बनणार नाहीये, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आता बॉल फक्त उंच गेला. फिल्डर चान्सही कोणी घेतला नाहीये. धनाजी पाटील मास एक जबरदस्त खेळाडू राहिलेले आहेत. कदाचित ते आजही इन ॲक्शन मध्ये असते तर 2-4 90 या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाले असते. बट बॉलर खुश आहेत की धनाजी पाटील मास यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, त्यामुळे ते सुखद कारण राहिलं त्यांच्यासाठी.
लास्ट टाइम मला आठवतं 2022ला आय थिंक खेळले होते. त्यानंतर रिटायरमेंट जाहीर केली. मोठा सत्कार सोहळा देखील त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कारण सारंगावच्या क्रिकेटसाठी फार मोठे योगदान धनाजी पाटील मास यांचं देखील राखलेलं आहे. आता फॉर्मॅलिटीज, शेवटचा बॉल या मॅचमधला. फुल टॉस पॅनवरती, बॉल हवेमध्ये आगे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे, बट दरम्यान नो बॉल. ओ माय गॉड, मिस्टेक. नो बॉल म्हणजे यात 7 आणि आता 1 बॉल राहिलाय आणि कॅल्क्युलेशन पोहोचवतोय मी, करायचं आहेत आणखीन. अजूनही 11 आहेत, 1 बॉल राहिलाय. खरं तर जर आपण पाहिलं कदाचित या 9 वगैरे असता तर 9व्याचा उल्लेख आपण केला असता, पण 11 आहेत. कारण या क्षणाला इथेही कोणी विचार केला नव्हता की नो बॉल पडेल, बट नो बॉल पडला. बट फिल्डिंग मिस्टेक मुळे नो बॉल आहे. आता चेंजेस केले जातात. खरं तर जी वेळ आपण 4 ओव्हरसाठी दिली होती त्यामध्ये 4 ओव्हर कंप्लीट नाही झाल्या, त्यामुळे हा फटका बसला की एक एक्स्ट्रा फील्ड इनफिल्डमध्ये. आता अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली अवघ्या 10 धावांनी या मॅच मध्ये टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम डुंगे अँड हार्ड लक, टफ लक टीम वेहळे. चला नेक्स्ट मॅच, फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. फिल्डिंग टीम लवकरात लवकर उतरा. आपण मॅन ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये. देवेश पाटील चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक ज्याने ठोकलं तो सर्वेश पाटील, ब्लॅक डायमंड ऑफ डुंगे, ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. फिल्डिंग टीम लवकर उतरा ग्राउंड मध्ये. कोण गाव बॅटिंग करणार आहे याचा अर्थ असाच की फिल्डिंग टीम जी आहे अर्थात जरीमारी स्पोर्ट्स अलीमगढ़ बी. चला ग्राउंड मध्ये उतरा. अलीमगढ़ टीम लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. तुम्हालाही 2च मिनिटं दिली जाणार आहेत. लवकर उतरा आणि फिल्डिंग सेट करा. 10:32 झालेत. 10:34ला मॅच आपल्याला स्टार्ट करायची आहे. लवकर ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. सर्वेश पाटील आपण या 1100 रुपयाचं रोख पारितोषिक देखील त्याच्यासाठी आलेलं आहे. विद्यमान उपसरपंच डुंगे शैलेश मधुकर पाटील साहेबांच्या वतीने ते कॅश प्राइज ते देखील आपण देणार आहोत. ते ऑनलाईन दिले जाईल. धुमाल सरांपर्यंत ते ऑनलाईन आलेले आहेत. सर्वेश आपण या, आपल्याला देखील ते ऑनलाईन केले जातील. आणि ट्रॉफी देण्याकरिता सन्माननीय बालाराम इताडकर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. त्यानंतर आपल्या चिमुकल्याच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊया. आणि चिमुकल्याच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊया. मेडल देखील दिला जाईल. आणि त्यानंतर सर्वेश आपण थांबायचं, काही चर्चा सर्वेश सोबत आपण नक्कीच करूया. 1100 तर ऑनलाईन होतील त्याचं टेन्शन घेऊ नका. बट त्याआधी इथे या 2-4 गोष्टी नक्कीच तर सर्वेश सोबत डिस्कस आपण करूया. सर्वेश, फर्स्ट ऑफ ऑल तुझ्या कारकिर्दीमधलं कितवं अर्धशतक? दुसरं आहे. आणि कसं वाटतंय कारण टीम अडकली होती त्या कंडिशन्समधनं एक चांगला टोटलपर्यंत तू पोहोचवलं. बट त्यानंतर फिल्डर्सने देखील चांगली साथ दिली, बॉलर्सने देखील कंट्रीब्यूट चांगलं केलं. कसं वाटतं ऑल ओव्हर या मॅचमध्ये? चांगलं वाटतं, सगळं चांगली मेहनत दिली आणि साथ पण चांगली दिली. आणि खरं तर सर्वेश मॅच जिंकली आहे, बट तरी सुद्धा एक गोष्ट विचारेन की कोणत्या अशा मिस्टेक झाल्या ज्या इम्प्रूव्ह करून पुढील मॅचमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल? फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग. वेल प्लेड सर्वेश, जबरदस्त खेळी सर्वेशची राखली. देवेश पाटील चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक बनवताना आपण सर्वेश पाटीलला पाहिलं. बट तुम्ही कुठे जाऊ नका कारण अगदी थोड्याच वेळात पुढील लढतीला देखील सुरुवात होईल. आणि जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समधनं जोडले जातील डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. आपण पाहतात मान्य श्री देवेश पाटील चषक 2026. पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप पिंपळनेर, न्यू एकवेरा पिंपळनेर व श्री गणेश पिंपळनेर आणि खास करून या स्पर्धेचे ज्यांची संकल्पना आहे सन्माननीय जयंत सेठ गायकवाड साहेब यांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले प्रेक्षक आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का